कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे कल्याणला भांड्यांचा एक मार्केट आहे आणि त्या मार्केटमध्ये भांड्यांची खूप सारी अशी दुकानं आहेत आणि त्या दुकानांमध्ये एक से बडकर एक अशी भांडी भेटतात। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या किचनमध्ये जेवणासाठी जेही भांडी लागतात, ईच अँड एव्हरीथिंग, मग ती नॉनस्टिकची असो, स्टीलची असो, ॲल्युमिनियमची असो किंवा आपलं जे तांबा पितळीची जी भांडी असतात ती असो, ईच अँड एव्हरीथिंग भांडी मिळतात। तर मी सुद्धा कल्याणला शिवाजी चौकामध्ये, तिथून आपल्याला फक्त शिवाजी चौकात उतरल्यानंतर एकदम स्ट्रेट सरळ जायचं आहे। 10 मिनिटाच्या अंतरावरती हा भांड्यांचा मार्केट आहे। आता भांड्यांचा मार्केट म्हणजे मोठी मोठी अशी भांड्यांची दुकानं आहेत किंवा जर तुम्हाला जर समजा विजिट द्यायची असेल तर कल्याणला तुम्ही स्टेशनला आल्यानंतर तुम्ही रिक्षा करू शकतात आणि जर तुम्ही सांगितलं की भांड्यांचा मार्केट किंवा तुम्ही कुंभारवाडा जरी बोललात ना तरी तुम्हाला तिथे नेऊन सोडतील। आता कुंभारवाडा आणि भांड्यांचा मार्केट एवढं सांगेल की आधी सगळी म्हणजे भांड्यांचा मार्केट आहे, पूर्ण आधी भांड्यांची मोठी मोठी दुकानं आहे आणि बरोबर मधोमध कुंभारवाडा आहे आणि या कुंभारवाड्यामध्ये पूर्णपणे मातीची भांडी मिळतात। ईच अँड एव्हरीथिंग आपल्याला घरामध्ये चुलीवरती जीही भांडी लागतात जेवण करण्यासाठी ती सगळी भांडी त्या कुंभारवाड्यामध्ये मिळतात। म्हणजे भांड्यांचा मार्केट आणि कुंभारवाडा हे सगळे म्हणजे एकत्रच आहे एवढं सांगेल। जर तुम्हाला विजिट द्यायची असेल तुम्ही नक्की द्या। कल्याणला शिवाजी चौकामध्ये अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती भांड्यांचा मार्केट आहे किंवा तुम्ही कुंभारवाडा जरी तुम्ही रिक्षावाल्याला सांगितलं तर किंवा तुम्ही ॲड्रेस विचार, तुम्हाला कोणीही तिथे ॲड्रेस सांगेल किंवा रिक्षावाले तुम्हाला तिथे नेऊन सोडतील। सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मी आता ही भांडी का विकत घेतलेली आहे याच्या पाठीमागे पण एक कारण आहे। माझ्याकडे एक मोठा पॅन होता, एक छोटा पॅन होता आणि एक छोटी अशी कढई होती। आता जो मोठा पॅन होता तो मला लागायचा, छोटा पॅनसुद्धा लागायचा, खडा मसाला वगैरे भाजायला तो मला छोटा पॅन लागायचा। मोठा पॅन शक्यतो मी भाजी सुकी भाजी वगैरे किंवा राईस वगैरे फ्राय करायला तो मला मोठा पॅन लागायचा। जी छोटी कढई होती तीसुद्धा मला कधी लागायची म्हणजे सुकी भाजी वगैरे करायला। पण ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, ही तिन्ही भांडी मी डीमार्टमधून घेतलेली होती आणि डीमार्टमध्ये आपण जी भांडी घेतो तर त्याची क्वालिटी किंवा गॅरंटी जास्त काळ नसते, दीर्घकाळ नसते। साधारणपणे जर बघायला गेलं तर फार तर 6 ते 7 महिने, त्यानंतर ती भांडी खराब होतात। मी सुद्धा छोटा पॅन म्हणजे मोठा पॅन, छोटा पॅन आणि ती कढई होती ती नॉनस्टिकची ती मी डीमार्टमधून घेतली होती। त्याचं आता कोटिंग हळूहळू निघत आलेलं आहे आणि बऱ्यापैकी असं कोटिंग निघालेलं आहे आणि तरीसुद्धा मी ती भांडी वापरत होती वगैरे। रोज विचार करायची की हां नवीन भांडी घेईल, नवीन भांडी घेईल असं विचार करायची आणि पुढे ढकलायची। पण आज फायनली विचार केला की नाही, आज जाऊन आपण भांडी घ्यायची। कारण कसं माहिती आहे का, हे जे आहे म्हणजे नॉनस्टिकची जी भांडी आहेत त्याचं जे कोटिंग आहे जर ते कोटिंग निघत असेल तर ते चांगलं नाही, आपल्यासाठी ते खूप हानिकारक आहे। जर नॉनस्टिकची भांडी तुमच्याकडे असते आणि त्याचं जर कोटिंग निघत असेल तर तशी भांडी अजिबात वापरू नका, ते आपल्यासाठी खूप हानिकारक आहे। तर सो या सगळ्या गोष्टी आहेत। आता मी जी भांडी खरेदी केलेली आहे ती तुम्हाला आधी दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते। तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी ही अशी छोटीशी कलती घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकतात। तर खूप छान आहे। त्यानंतर इथे मी या 2 प्लेट्स घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकतात बघा ही। तर ही झाकणंसुद्धा मला हवी होती, तुम्ही इथे बघू शकता। इथे हे आहे, तर हे जे आहे त्याला लंगडी पातेली बोलतात। आपल्या महाराष्ट्रामध्ये हिला लंगडी पातेली असं बोलतात, मला अशीच हवी होती। आणि हा 3 सेट आहे, म्हणजे तसा हा पूर्ण 8 याचा सेट असतो किंवा 6 याचा सेट असतो। तर मी त्यातली 3 भांडी आणलेली आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये भिवंडीनंतर भिवंडी सोडली किंवा भिवंडीपासून भिवंडी, कवाड, आनगाव जो पट्टा आहे पुढे अंबाडी वगैरे पूर्ण वाढा पालघरपर्यंत
तो जो पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये जेवढीही गावं आहेत म्हणजे गावा साईडला तिथे तुम्हाला बघायला भेटले की जेवण करण्यासाठी किंवा जेवणासाठी अशा पातेल्यांचा वापर केला जातो. हिला लंगडी पातेली असे बोलतात. ही जी लंगडी पातेली आहे तर मी याच्यामध्ये घेतलेली, पूर्ण काळ्या याच्यामध्ये घेतलेली आहे. कोटिंग ही नॉनस्टिकची भांडी अजिबात नाही आहेत. पण एवढं सांगते की ही जी भांडी आहेत ती दीर्घकाळ टिकतात, अजिबात खराब होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी लंगडी पातेली आहे तर ते ॲल्युमिनचे असतात. ॲल्युमिनचं आणि याच्यामध्ये सुद्धा भेटतात. आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते. 1 2 आणि 3 अशी 3 आहेत. तर खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, मला ना एक खूप मोठा प्रश्न पडायचा की आपलं नॉनव्हेजसाठी आणि व्हेजसाठी तुम्ही ना म्हणजे व्हेज करायचं असेल पण तीच भांडी वापरायची, नॉनव्हेज करायचं असेल पण तीच भांडी वापरायची, म्हणजे दोघांसाठी एकच भांडं वापरायचं. मी ना खूप कन्फ्यूज व्हायची, पण नंतर ठरवलं की ना आपण नॉनव्हेजसाठी वेगळी भांडी घेऊया आणि व्हेजसाठी वेगळी भांडी घेऊया. तर माझ्याकडे व्हेज करण्यासाठी म्हणजे करण्यासाठी बरीचशी माझ्याकडे भांडी आहेत, पण तर नॉनव्हेज करण्यासाठी माझ्याकडे भांडी नव्हती. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी 2 अशी हे घेतलेली आहे. तर मी या दोघांचा वापर नॉनव्हेज करण्यासाठी वापरणार आहे. नॉनव्हेजचा कुठलाही पदार्थ असो, रस्सा वगैरे, तर मी तो याच्यात करेल. आणि सुकं फ्राय काय असेल तो मी याच्यात करणार आहे. आणि ही छोटी घेतलेली आहे. तर जेव्हा ही ज्ञानेश तर स्कूलला जातो, डेली रुटीनमध्ये रोज आपला डबा द्यावा लागतो. आणि मी टिफिनसाठी जी सुकी भाजी करायची किंवा एकदम वाफेवरती जी भाजी शिजवायची ती मी फ्राय पॅनमध्ये शिजवायची. आणि आता तो फ्राय पॅन बऱ्यापैकी खराब झालेला आहे. तर मला एकदम म्हणजे शाकाहारी भाजी करण्यासाठी, सुकी भाजी करण्यासाठी असं एक भांडं हवं होतं. तर त्यासाठी मी हे भांडं घेतलेलं आहे, हे बघा. आणि याची क्वालिटी खूप बेस्ट आहे. आणि हे जे आहे तर राजेश या कंपनीची ही भांडी आहेत. आणि क्वालिटी आणि गॅरंटीचा विचार केला तर 1 वर्षाची वॉरंटी आहे याला. पण ही जी भांडी आहे खूप दीर्घकाळ टिकतात, अजिबात खराब होत नाही. हे कोटिंग वगैरे अजिबात नाही. थोडीशी हिला काळी भांडी बोलतात एवढं सांगेल. तर हे बघा, तर सुकी भाजी व्हेज कुठलीही सुकी भाजी करण्यासाठी मी इथे ह्या भांड्याचा वापर करणार आहे. तर अशी ही मी भांडी घेतलेली आहेत. हिला लंगडी पातेली बोलतात. लंगडी पातेली बोलतात. तर तुम्हाला जर अशी भांडी घ्यायची असेल, भांड्याच्या मार्केटमध्ये तुम्ही तसं सांगा तसं तुम्हाला ती भांडी देतील. हे बघा, हे जे भांडं आहे तर चिकन किंवा मटन किंवा मच्छी वगैरे काही सुकी करायची असेल, आपण मच्छी फ्राय करतो, पण चिकन मटन काही सुकं करायचं असेल तर मी या भांड्यात करणार आहे. त्यानंतर जेव्हाही नॉनव्हेज कुठलाही रस्सा वगैरे असो तर ते मी या भांड्यात करणार आहे. तर ही 2 भांडी आहेत. तर ही 2 भांडी मी नॉनव्हेजसाठी करणार आहे. आणि ही जे आहे हे मी व्हेजसाठी वापरणार आहे, फ्राय वगैरे करायचं असेल तर. आणि तुम्ही इथे बघू शकता 2 झाकणे आहेत. तर तुम्हाला दाखवते, हे आहे याच्यावरती झाकण आहे अशा पद्धतीने, हे बघा. आणि हिला लंगडी पातेली बोलतात. आणि जसं तुम्हाला सांगते की गावा साईडला हिचा खूप म्हणजे ह्या ज्या पातेल्या आहेत त्यांचा खूप वापर केला जातो. आणि ह्या ज्या पातेल्या आहेत ह्या खूप दीर्घकाळ टिकतात, राजेश कंपनीच्या आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण हे घेतलं आहे तर छान मस्त याचं उद्घाटन तर केलं पाहिजे, याला मुहूर्त तर लावला पाहिजे. तर चला पटापट किचनमध्ये आणि काय सुचतं का बघूया आणि छान मस्त आपण याच्यामध्ये भाजी करूया. तर मी आज जी भाजी करणार आहे तर मी आज छोलेची भाजी करणार आहे. लग्न कार्यामध्ये जी छोलेची पुरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा फुलक्याबरोबर जी अशी सुकी भाजी केली जाते मसालेदार, तशी मी आज भाजी करणार आहे छोलेची. तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि यामध्ये मस्त आपण लग्न कार्यामध्ये केली जाणारी छोलेची अगदी अशी सुकी भाजी करूया. चला. तुम्ही इथे बघू शकतात, मी इथे हे छोले घेतलेले आहेत, म्हणजे काबुली चणे घेतलेले आहेत.
तर हे आपण भिजत टाकूया. तर कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपण विसरून जातो रात्री कडधान्य भिजत टाकायला. मग अशा वेळेस करायचं काय, तुम्ही अगदी सकाळी उठूनसुद्धा हे कडधान्य भिजत टाकू शकता. इथे मी एक बाउल भरून छोले घेतलेले आहेत, ते एका डब्यामध्ये, स्टीलच्या डब्यामध्ये ट्रान्सफर केलेत. आता इथे मी पाणी गरम केलेलं आहे. अगदी असं उकळता गरम पाणी करायचं आहे आणि हा जो गरम पाणी आहे हा या छोल्यांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचा आहे. आणि गरम पाणी ॲड केल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे जे छोले आहेत ते पूर्ण साईडला झालेत. आणि काय करायचं आहे, आपल्याला झाकण ठेवून 2 तास, 1.5 ते 2 तास, 1-1.5 तासामध्ये हे जे छोले आहेत छान मस्त असे भिजतात. तरीसुद्धा फक्त 2 तास आपल्या गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तर मी अगदी अर्ली मॉर्निंग सकाळी उठल्यानंतर मी हे छोले गरम पाण्यात भिजत टाकले होते. तर आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि इथे 2 तास झालेले आहेत. छान मस्त असा कवळा ऊन पडलेला आहे आणि हा असा कवळा ऊन पाहिला ना की खूप छान वाटतं, एक प्रकारचं समाधान वाटतं. तर चला आता आपले छोले भिजले असतील, कारण 2 तास झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपले हे छोले आहेत गरम पाण्यात छान मस्त असे भिजलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे छोले आहेत हे छोले आपल्याला छान अशा पद्धतीने बॉईल करून घ्यायचे आहेत. तुम्हाला माहीत आहे का, लग्न कार्यामध्ये जी छोलेची भाजी केली जाते, अगदी सुकी म्हणजे पुरीबरोबर लग्न कार्यामध्ये जी छोलेची भाजी केली जाते, आपण तशी भाजी करणार आहोत. तर इथे हे जे छोले आहेत हे आपण कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आणि हे जे छोले आहेत हे आपल्याला जास्त बॉईल अजिबात करायचे नाही किंवा एकदम असं मऊ तसेही काहीही करायचं नाही आहे. तर इथे मी हे जे छोले आहेत हे मी कुकरमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. छोले बुडेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे मी एक छोटा चमचा, तो सुद्धा अर्धा, मी इथे कुकिंग सोडा ॲड केलेला आहे. आता छोले बुडेपर्यंत काय करूया, पाणी ॲड करूया. आता छोले बुडेपर्यंत पाणी ॲड केलं आहे. मी जास्त पाणी का ॲड करत नाही, कारण नंतर मग ते जास्त पाणी ॲड केलं ना का मग ते नंतर मग ते सगळं पाणी बाहेर पडतं, म्हणून. आता इथे कुकरचं झाकण लावलेलं आहे. हा जो कुकर आहे हा आपण गॅसवरती ठेवूया, गॅस ऑन करूया. तर गॅस ऑन केल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरती फक्त आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. जास्त शिट्ट्या अजिबात नाही काढायच्या, फक्त 3च शिट्ट्या काढायच्या आहेत. आता हे जे छोले आहेत हे कसे माहिती आहे का, तोंडात गेल्यानंतर विरघळणारे आणि दिसताना पूर्ण असे आपल्याला अख्खे दिसले पाहिजेत, असे आपल्याला हे जे छोले आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपले छोले शिजून झालेले आहेत. तर इथे मी 3 शिट्ट्या दिलेल्या आहेत. 3 शिट्ट्या दिल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि हे छान मस्त शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकतात की मला हे जे छोले हे पूर्णपणे अख्खे दिसत आहेत, पण जर दाबल्यानंतर हे जे छोले आहेत ते खूप असे सॉफ्ट आणि असे पूर्णपणे असे मऊ झालेले आहेत. म्हणजे खाताना ते तोंडामध्ये पूर्ण विरघळले पाहिजेत, पण दिसताना ते पूर्णपणे अख्खे दिसले पाहिजेत. अशाच पद्धतीने आपले हे छोले छान मस्त कुकरमध्ये बॉईल करून घ्यायचे आहेत. आता इथे हे जे पाणी आहे, तर मी छोले एका साईडला काढून घेतल्यानंतर जे पाणी आहे ते सुद्धा एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. हे जे पाणी आहे हे आपल्याला डिस्कार्ड अजिबात नाही करायचं. तर ग्रेव्ही करण्यासाठी आपण या पाण्याचा वापर करणार आहोत. तर चला आपण इथे आधी सुकं वाटण तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे मोठे 5 चमचे सुकं खोबरं घेतलं. इथे मी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि खडा मसाला घेतलेला आहे. तुमच्या घरामध्ये जोही खडा मसाला अवेलेबल असेल तुम्ही तो ॲड करू शकतात. इथे मी सर्वप्रथम खडा मसाला ॲड केलेला आहे या पॅनमध्ये. गॅस बारीक करायचा आहे. मंद गॅसवरती हा जो खडा मसाला आहे छान मस्त असा भाजून घ्यायचा आहे. आता हा खडा मसाला भाजून घेतल्यानंतर
इथे मी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे ते ॲड करायचं आहे. ते ॲड केल्यानंतर छान ते सुद्धा मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे मी जिरा भाजून घेतला आहे. आता सर्वात शेवटी आपल्याला हा जो खोबरा आहे हा अगदी ब्राऊन होईपर्यंत छान मस्त असा फ्राय करायचा आहे. मंद गॅसवरतीच आपला हा खोबरा भाजून घ्यायचा आहे. हलका ब्राऊन असा करून घ्यायचा आहे आपल्याला. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे खोबरासुद्धा भाजून झालेला आहे, एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. इथे भाजलेला खोबरा आणि हा खडा मसाला थंड करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की इथे मी 1 कांदा आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. ते सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. इथे आपला कांदा टोमॅटो बारीक चिरून झालेला आहे. आता आपण जो खडा मसाला आणि खोबरा जो भाजून घेतला होता तो थंड झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याचं सुकं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, ग्राइंडरचा भांडा घ्यायचा, त्यामध्ये भाजलेलं खोबरं आणि जो खडा मसाला आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे आणि झाकण लावायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने खोबरा आणि खडा मसाला मी अशा पद्धतीने ग्राइंड करून घेतलेला आहे. सुकं वाटण आहे. तर मी इथं एका वाटीमध्ये हे वाटण काढून घेतलेलं आहे. आता हे वाटण साईडला ठेवूया. तुम्ही इथे पाहू शकतात मी इथे लसूण आणि आलं घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला जिंजर गार्लिक पेस्ट तयार करायची आहे. तर सर्वप्रथम मी इथे खलबत्ता घेतलेला आहे. या खलबत्त्यामध्ये मी इथे आलं ॲड केलेलं आहे. तर मी आधी आलं अगदी बारीक टेचून घेणार आहे. आता आलं टेचून झाल्यानंतर इथे हा जो लसूण आहे, तर इथे लसणाची एक एक पाकळी अशी ॲड करायची आहे आणि छान मस्त टेचून घ्यायचं आहे. याच्याने काय होतं माहिती आहे का, लसूण अगदी बारीक टेचला जातो. आपण एकदम पाकळ्या टाकल्या ना का त्या पटकन टेचल्या नाही जात, पण एक एक करून ती टेचली ना का त्या छान मस्त अशी आलं लसूण मिरची पेस्ट तयार होते. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे आपली आलं लसूण मिरची पेस्ट तयार झालेली आहे. आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे. तर आज आपण छान मस्त भाजीबरोबर छान मस्त असे फुलके करणार आहोत. तर इथे मी एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे. आता याच्यामध्ये ना मी अशी खूप सारी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. पाणी ॲड करून आपल्याला हे जे कणिक आहे ते छान मस्त कणिक मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी कणकेचा गोळा मस्त असा मळून घेतलेला आहे. झाकण ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी. हे जे कणिक आहे हे साईडला ठेवूया. तर तुम्ही इथे पाहू शकता. आता आपण जी भाजी आहे ती फोडणीला देऊया. आणि मला खूप खूप छान वाटतं किंवा मला खूप एक आनंद झालेला आहे की एक असं नवीन भांडं आहे, त्या नवीन भांड्यामध्ये मी आज ही भाजी बनवते. तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे, पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. आता आपले जे बेसिक मसाले आहेत ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत. तर इथे मी जिरं, राई ॲड केलेला आहे. ते गरम झालं ना की खडा मसाला ॲड करायचा आहे. आपल्याकडे जोही खडा मसाला आहे ना तो खडा मसाला ॲड करा. ही जी भाजी आहे ना, या भाजीला मुळात चव कसली हो, खडा मसाला. खडा मसाल्याने खूप मस्त अशी चव येऊन जाते. म्हणून लग्न कार्यामध्ये अशी भाजी आवर्जून केली जाते. आता कांदा ॲड करायचा आहे, त्यानंतर अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि आपण जे जिंजर गार्लिक पेस्ट तयार केली तर ती ॲड करायची आहे आणि छान अशा पद्धतीने हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आता तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे जो टोमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला तो आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. तो ॲड केला ना का तो सुद्धा तेलामध्ये छान मस्त असा परतडून घ्यायचा आहे, म्हणजे फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता आपले जे मसाले ते टाकायला सुरुवात करूया. तर इथे मी हळद घेतली आहे. तर इथे अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे. छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपण
5 मिनटं वाफ काढून घेऊया. कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण ते जे आहे ते छान मस्त मऊ असे शिजले पाहिजेत. तर 5 मिनटं झालेली आहेत. मी झाकण काढून घेतलेलं आहे. आता इथे मी 1 चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. आता पुन्हा हे सगळे मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत. आता हे सगळे मसाले फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ना पाणी ॲड करायचं आहे. तर आपण जे छोले बॉईल केले होते त्याचं जे पाणी आहे तेच पाणी मी अगदी थोडंसं ॲड करणार आहे, जास्त नाही. तर आपण ग्रेव्ही करण्यासाठी या पाण्याचा वापर करणार आहोत, पण कसं थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे, एकदम नाही. तर मी अगदी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून पुन्हा आपण अगदी 7 ते 8 मिनटं मंद गॅसवरती एक वाफ काढून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे आपली छान अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो गरम मसाला जे आपण सुकं वाटण तयार केलं होतं ना ते ॲड करायचं आहे. सुकं वाटण ॲड केल्यानंतर ते सुद्धा आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून घ्यायचं आहे. आणि अगदी 1 ते 2 मिनटं मंद गॅसवरती आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात इथे छान अशा पद्धतीने ही जी ग्रेव्ही आहे तयार झालेली आहे आणि बऱ्यापैकी या ग्रेव्हीला ऑइल सुटलेलं आहे. आता हे जे बॉईल केलेले जे छोले आहेत ते ॲड करायचे आहेत आणि ते व्यवस्थित आपल्याला वर खाली करून घ्यायचे आहेत. आणि वर खाली करताना अगदी हलक्या हाताने हे छोले आपल्याला वर खाली करून घ्यायचे आहेत. ते मी अशा पद्धतीने हे छोले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता वरतून आपल्याला 1 चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे किंवा आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात अगदी झटपट अशा पद्धतीने जशी लग्न कार्यामध्ये पुरीबरोबर जी छोलेची भाजी केली जाते ना, ते अशा पद्धतीने तयार केली जाते. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता आपल्याला इथे वाफ वगैरे द्यायची काहीही गरज नाही आहे, कारण छोले ऑलरेडी बॉईल केले होते आपण. तर चला आता कोथिंबीर ॲड करूया आणि यासाठी या भाजीबरोबर आपण फुलके करूया. आणि ही जी भाजी आहे ना ही राईसबरोबर, फुलक्यांबरोबर किंवा पुरीबरोबर तर अप्रतिम लागते. कोथिंबीर टाकून एकदा फुलके नक्कीच करा, खूप छान असे लागतात.
लग्नकार्यामध्ये केली जाणारी पुरीबरोबर किंवा फुलक्याबरोबर छोलेची रसरशीत अशी सुकी भाजी किंवा मसाले सुकी भाजी अशी ही तयार झालेली आहे. चवीला तर एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया.